हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही निघालो एल्प्रो मॉलला. ख्रिसमस होतं तर म्हटलं एल्प्रो मॉलला तर जायलाच पाहिजे, तिथे डेकोरेशन खूप छान करतात. तर आम्ही गाडी काढली आणि निघालो. हे पोचलो आम्ही आता एल्प्रो मॉलला. बघा, बाहेरच इतकं छान दिसत होतं, किती छान डेकोरेशन केलेलं होतं बघा. पण आम्हाला इथे टाईम म्हणजे पार्किंगसाठी लागला. पार्किंगला आम्हाला नुसतं ह्या गेटवरून त्या गेटवर, त्या गेटवरून त्या गेटवर नुसतं फिरत होते. तर आम्हाला पार्किंग मिळाली आणि आम्ही एंट्री केली एल्प्रो मॉलमध्ये. पोचलो आम्ही आतमध्ये आणि आम्हाला जाताच तिथे दिसली ट्रेन. चिक 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 चिक. ट्रेन किती छान होती. छोटे मुलं खूप मजा करत होते ट्रेनमध्ये. आणि नंतर हा बघा मॉल किती छान सजवलेला होता. आणि इथे समोर मला दिसलं ख्रिसमसचं ट्री. हा पण खूप छान दिसेल. आणि नंतर तिथे खूप प्राणी दिसले मला. हे बघा, हा होता मोठा हत्ती, खूप मोठा होता. नंतर हा होता छोटासा हत्ती, साईडला कमी. आणि हा पक्षी होता कोणता हे तर मला पण माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि हा बघा, हे तर तुम्हाला माहीतच असेल. नंतर आम्ही एंट्री केली गेम झोनमध्ये. तर इथे आम्ही गेम तर काही खेळलो नाही. मी तर ते टॉईज आणि हे पाहूनच खूप हॅप्पी झाले. तर हे बघा, टॉईज किती छान 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 होते. तिथे असं वाटत होते सर्वच आपण घ्यावा टॉईज. नंतर निघालो घरी जायला. तर घरी जायचं आम्हाला नाही बघा, बाहेरून पण मी व्हिडिओ काढला मॉलचा. आणि रस्त्याने जातोच आता आम्हाला दिसलं खंडोबाचं मंदिर. तर इथे खंडोबाच्या मंदिराच्या इथे खूप डेकोरेटिव्ह केला होता. खूप गर्दी होती. जत्रासारखं वाटत, म्हटलं इथं काहीतरी जत्रा असेल. मग आम्ही तिथे थांबलो. तर तिथे थोडंफार पाहिलं तर तिथे होती जत्रा. तर म्हटलं छान वाटलं आहे. मग तिथे आम्ही काही शॉपिंग केली, थोडीफार शॉपिंग केली, जास्त पण नाही गेली. आणि आम्ही शॉपिंग झाल्यावर निघालो घरी जायला. ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालं होतं. तर आम्ही गाडी काढली आणि निघालो घरी जायला. तर आम्ही घरी पोचलो. तर बाय फ्रेंड. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा. गुड नाईट.